बाजीराव बाबाच्या नावानं तर माळी घाला. अरे इतक्या दिवस कार्यक्रमात तुमच्या गावात परमार्थ करता महाराज कार्यक्रम करता, आपले तुमच्या गावात तुमच्या गळ्यात त्याच्या नावाची माळ सुद्धा नाही. कारण महाराज माळ्याचं महत्व सांगू का? चंदनाला कपड्याला चंदनाचा टिक्का पाहिजे महाराज, गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे महाराज. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. कारण महाराज चंदनाचा एक सांगू का, असा कार्यक्रम झाला तुमच्या गावाने आणि तिथं महाराजांनी सांगितलं की म्हणे शेवटच्या दिवशी संकल्प केला पाहिजे. संकल्प कोणता संकल्प? कोणी माळी घाला, कोणी व्यसन सोडून द्या, कोणी सत्कार्याला लागा, असे संकल्प सांगले महाराज. काही लोकांना माळी घातल्या, व्यसनी सोडले, संकल्प केला. एक माणूस होता मग त्या माणसाला म्हणलं तुम्ही करा, मी काय करू म्हणे. मी एक असा संकल्प करतो कोणता की माझ्या घराजवळ कुंभाराचं घर आहे म्हणे. कुंभार कळतो का? कुंभार म्हणजे भाजी विकणार का? मडके घडवणार. वा वा, म्हणजे जराशी हे आहे, आर्थिक आहे सध्या नाही का. मग महाराज कुंभार होता, यानं म्हणे रोज कुंभार कपाळाला चंदनाचा टिळा लावतो, तर मी रोज चंदनाचा टिळा बघणार आणि जेवण करणार. यानं ठरवलं महाराज. असं करता करता रोज सकाळ झाली की आंघोळ करायचा हा आणि कुंभाराच्या घरी जाऊन चंदनाचा टिळा बघायचा. बघता बघता एका दिवशी घरी गेला महाराज आणि आवाज दिला, कुंभार बाबा घरी आहात का? त्या बाईनं सांगितलं नाही म्हणे माती आणायला गेला. माती आणायला कुठे गेला? जंगलात गेला असं म्हणलं महाराज. आणि म्हणल्यानंतर तो शोधत गेला त्याला. त्या कुंभारानं मस्त गड्डा खणला माती न्यायची म्हणून, आणि गड्डा खणल्या त्याला हंडा लागला. कायचा? सोन्याचा हंडा लागला. यानं सोन्याचा हंडा असा उचलून वर्त करतो म्हणलं की त्या माणसानं पाहिलं. या माणसाने काय म्हणलं? पाहिलं दिसलं. हात याचा जीव घाबरून गेला म्हणे अरे बघू नको म्हणे, काय तुला अर्धा हंडा देतो. यानं काय पाहिलं म्हणे? चंदनाचा टिळा पाहिला आणि दिसला. प्रियाला काय वाटतं कुंभाराला? यानं सोन्याचा हंडा बघितला, तुला अर्धा हंडा देतो म्हणे. बाबर चंदनाचा टिळ्याने किती प्रभाव झाला, बिनकामी त्याला अर्धा सोन्याचा हंडा भेटला महाराज. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. म्हणून गळ्यात माळ घातलीच मारील महाराज पवित्र. कारण या देहाला माणूस जेव्हा देह ठेवून जातो तोंडात काय टाकतात? आमच्याकडे तुळशीचं पान टाकतात, तुमच्याकडे कोंबड्याचे पंख, कोंबड्याचा बुरा टाकतो का? नाही ना. हा, मग आपण मेल्यावर आपलं शरीर पवित्र करण्यासाठी तुळशीची माळ तोंडात, तुळशीचा पाला तोंडात ठेवतात. बरोबर आहे ना? ठेवतात ना इकडे. कोणी सोनं ठेवतं. आजकाल सोनं लई महाग झालं, लोकांना सोनं गळ्यात घालायलाच भेटत नाही, तर तोंडात काय ठेवतील नाही का? म्हणून तुळशीची माळ, तुळशीचा पाला ठेवतात महाराज. किती पवित्र आहे. म्हणून हे देह पवित्र करायचं गळ्यात तुळशीची माळ पाहिजे महाराज. म्हणून आज काय महाशिवरात्री आहे महाराज. म्हणून अभंग कोण जाईल ना? भस्म उटी रुंड माळा आणि कंठी हाती त्रिशूळ नेत्री जाळा, गज चर्म या ग्रांबळा, कंठी शोभे वासुकी हाया. भस्म उटी, भस्म म्हणजे कोण? जो भस्म लावायचे शिवशंकर महाराज. आणि आज शिवरात्री आहे, माघ महिन्यात शिवरात्री महाराज. या महिन्यात नाही काम झाले. विष्णू भगवान रुक्मिणीचं लग्न झालं या महिन्यात. पवित्र महिना या नाही का. सरस्वती सुद्धा या महिन्यात स्थापन झाली. शिवरात्री सुद्धा या महिन्यात झाली महाराज. भगवान शिवाचं लग्न झालं या महिन्यात. किती पावन आहे. म्हणून भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री दारा भस्म उटी म्हणे. कारण असा बोळा शंकर आहे महाराज आमचा, की तो एवढं प्रेम, भक्तावर एवढं प्रेम करतो महाराज. फक्त आपण जीव लावलं पाहिजे. सगळ्यात रागिष्ट म्हणजे भोळे शंकर आणि सगळ्यात प्रेमळ म्हणजे भोळे शंकरच आहेत महाराज. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे किती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती महाचे वदता शिवनाम त्याशी न बांधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम. म्हणून महाराज शिव भोळा चक्रवर्ती भोळा आहे भोळा तो. म्हणून भस्मवटी रुंड माळा आणि हाती तिळसुळ नेत्री जोळा भस्म अंगाला लावलं महाराज आणि रुंड माळा गळ्यात घातल्या आणि हातात काय घेतलं तिळसुळ घेतलं महाराज. कारण शिवशंकर खूप भोळा आहे ते आपल्याला तात्पुरतं. आपण कशी देवाची भक्ती करतो माहिती का? सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी कृष्ण आणि गुरुवारी दत्त, शुक्रवारी जय संतोषी माता, शनिवारी जय बजरंगबली, रविवारी आखी तांबडी गोदडी. आज संडे म्हणते आज रविवारी. आज कोणचे देव जमत नाही. शेंदरी बेंदरी भूते घेते पुणे पुणे भूते घेते पुणे पुणे भूते घेते पुणे पुणे भूते घेते. शेंदरी बेंदरी म्हणते देव.